शिवरी उमरगा या ग्रामपंचायत समोर आहे। या ग्रामपंचायतचा काळा बाजार व भ्रष्टाचाराचा भस्मासूर या ठिकाणी चाललेला आहे। मला सांगा, या ठिकाणी एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, आज उपोषणाला बसलेले आहेत। या ठिकाणी बघायला गेल्यानंतर ग्रामपंचायत बंद आहे, प्रशासनाने कोण अधिकारी निवडलेला आहे काय नाही। या ठिकाणी आपल्याबरोबर कार्यकर्ते आहेत, आपण जाणून घेऊया भ्रष्टाचार झाला कसा। काका नमस्कार, PSR 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मला सांगा, आज आपल्याला उपोषण करायची वेळ का आली? साहेब, ग्रामपंचायतने आज जवळपास खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे। साधारण 25 ते 30 लाख रुपयाचा भ्रष्टाचार म्हणजे निधीचा पूर्ण अपहार केलेला आहे। म्हणजे मी साधारण 5 मे 2025ला पंचायत समितीला पत्र अर्ज दिला होता। त्या अर्जाच्या अनुषंगाने पंचायत समितीने पूर्ण चौकशी केली, अहवाल तयार केला आणि दोषीवर म्हणजे दोषी आहे ते निष्पन्न झालं। मग हे तयार करून म्हणजे पंचायत समितीने जिल्हा परिषदला अहवाल पण दिलेला आहे आणि त्या अहवालाच्या संदर्भात जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा साधारण 4 ते 5 सुनावणी घेतलेले आणि त्या सुनावणीमध्ये हे म्हणजे निष्पन्न झाले की हे दोषी आहेत, यांनी निधी हडप केलेला आहे। साधारण मी त्यावेळेस गेल्या वर्षी 5 कामाची तक्रार दिलेली होती। त्या 5 कामामधून पूर्ण भ्रष्टाचार झाला आहे। महिलांना प्रशिक्षण देणे असेल, शेतकऱ्यासाठी जो काय रस्ता बनवलेला असतो तो रस्ता बनवलेला तो असेल, भूक खरेदी असेल किंवा सभागृह दुरुस्ती असेल, याच्यामध्ये पूर्णपणे म्हणजे कुठलंच काम न करता निधी पूर्ण म्हणजे कागदोपत्री फक्त जुळवाजुळव करून पूर्ण निधी हडप केले। साधारण याच्यामध्ये आता मी दाखवतोय महिलांसाठी जे प्रशिक्षण त्यांनी दाखवलेलं आहे। आता याच्यात 92 महिला दाखवले आणि 34 दिवसाचं प्रशिक्षण दाखवलं। 34 दिवसाचं प्रशिक्षण आहे म्हणल्यानंतर 34 दिवसाचे तुमच्याजवळ जिओ टॅगिंगचे फोटो पाहिजे आणि 92 महिलानंतर 92 महिला तुमच्याजवळ पाहिजे। आता जे 92 महिला दाखवलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे काय पहिल्या पेजवरती 23 महिला आहेत, त्याच महिला दुसऱ्या पेजवरती आहेत, त्याच महिला तिसऱ्या पेजवरती आहेत, त्याच महिला चौथ्या पेजवर आहेत। आता इथं समजा हे 2 नंबरला जे पहिल्या पेजवरती जे नाव आहे तेच नाव तुम्हाला इथं किती नंबरला आहे बघा, इथं बघा 8 नंबरला आहे दुसऱ्या पेजवर। तेच तिसऱ्या पेजवरती तुम्हाला नाव कुठं आहे 11 नंबरला आहे। तेच पेज तुम्हाला म्हणजे चौथ्या पेज नंबरवरती 19 नंबरला आहे। म्हणजे 23 महिलाच आहेत, परंतु ते 92 महिला दाखवले, फक्त नावं खालीवरी केले, खालीवरी सह्या करून घेतले। असं 1,75,000 रुपये ह्या प्रशिक्षणाचे उचललेत। त्याच्यानंतर रस्ता दाखवलेत, रस्ता कुठंच केले नाहीत, रस्त्याचे पैसे उचललेत। सभागृह दुरुस्ती दाखवलेत, सभागृह केले नाहीत, त्याचे परत पैसे उचललेत, त्याचा रस्ता कुठं केले नाहीत। आता या सभागृह दुरुस्तीला आणि रस्ता करण्यासाठी कंप्लेशन म्हणजे CCचे सर्टिफिकेट असतं, ते काम चालू होण्याच्या अगोदर दाखवलेलं। म्हणजे CC सर्टिफिकेट जे आहे जिओ टॅगिंग हे काम चालू व्हायच्या अगोदर प्रमाणपत्र घेतलं। म्हणजे मी तक्रार दिल्यानंतर ह्यांनी पूर्णपणे कागदपत्रे गोळा केली। हे पहिली तक्रार झाल्यानंतर ह्याची चौकशी चालू आहे, शिवसाहेबाकडे जी चौकशी चालू आहे त्याच्यावर कारवाई सुद्धा होत आहे। त्याच्या संदर्भात मग ती चालू असताना परत म्हणजे ह्यांनी भ्रष्टाचार केले। साधारण हे 1 ते 28 कामाची मी तक्रार दिली आहे। म्हणजे हे तक्रार दिली 21/11/2025ला आणि पहिली तक्रार दिली होती 5/5/2025ला। त्याच्यानंतर सुद्धा परत त्यांनी भ्रष्टाचार केला आहे। आता हे भ्रष्टाचार असे आहेत की जे काय राहुल किशोर वाघमारे जे आहे हे बोळेगाव ग्रामपंचायतचे म्हणजे ग्रामपंचायत ऑपरेटर आहेत, त्याच्या नावाने सुद्धा बिल उचलली त्यांनी। आता हे मजुरी आहे, बऱ्याच ठिकाणी हे स्वराज अँड सॅनिटेशन वर्क आहे, असे साधारण ह्या एवढ्या कामाची एक 18 ते 20 लाख रुपये म्हणजे उचललेले 1 ते 28 पर्यंत म्हणजे एवढे कामं। हे तक्रारीची म्हणजे मी म्हणजे जे पंचायतचे विस्तारक त्यांना विचारलं तर त्यांनी म्हणले की मला अजून रेकॉर्ड मिळालं नाही आहे, दप्तर मिळालं नाही आहे, चालू आहे चौकशी मी करते असं त्यांनी म्हणजे सांगितलेलं आहे। चौकशी हे चालू असताना लगेच परत त्याच्यानंतर पुढचा भ्रष्टाचार त्यांनी केला। TCL दाखवलेलं आहे, TCL आणलं म्हणून दाखवले, ते पैसे 11/3/2026ला उचलले। TCLचा एक पोतसुद्धा ह्यांनी आणलेलं नाही, त्याचे 55,000 रुपये ह्यांनी उचलले।
एक पिशवीसुद्धा म्हणजे TCLची आणली नाही. जे आपण पाण्यामध्ये टाकतोय म्हणजे जनतेला असं जो पाणी स्वच्छ राहू नये म्हणून 55,000 रुपये त्यांनी उचललेत, पण कुठलंही एक साधं पिशवी त्यांनी आणलेलं नाही. त्याच्यानंतर कॅमेरे, जे समजा गावात कॅमेरे बसवलेले CCTV कॅमेरे, म्हणजे 4 कॅमेऱ्याचे 3 सेट आहेत. अशी जर बाजारामधून म्हणजे चालू स्थितीमध्ये याची जर किंमत बघितली तर 70,000 ते 90,000 रुपये किंमत होती, म्हणजे चालू स्थितीमध्ये. पण चालू स्थितीमध्ये सध्या कॅमेरे नाही आहेत, म्हणजे सध्या आणून फक्त ते कॅमेरे तिथं आणून बसवलेले आहेत. म्हणजे 70,000 ते 90,000 रुपये किंमत होते, पण ह्याने उचललेत किती 3,36,000 रुपये. मग साधारण 70,000 ते 90,000 रुपये म्हणजे चालू स्थितीमध्ये नाहीच, पण तरी पण 2,50,000 रुपये कुठे गेले. 2,50,000 रुपये ह्याने पूर्णपणे हडप केले. हडप करणारे कोण कोण आहेत? सरपंच आणि ग्रामसेवक दोघंच असणार आहेत. हो. या दोघांवरती कारवाई झाली पाहिजे. हां. त्या संदर्भात मी अर्ज केलेला होता, कारण ही मला वेळ आली का की मी तक्रारीवर तक्रार देतो, हे भ्रष्टाचारावर भ्रष्टाचार करतो. आणि एवढंच नाही आहे, ग्रामनिधी जे भरतं आपण जे गावातली जे काही गोरगरीब नागरिक असतात ते ग्रामनिधीचे म्हणजे तुमचं नळपट्टी असेल, घरपट्टी असेल, हे म्हणून सुद्धा देतात. त्याचेसुद्धा पैसे यांनी पूर्ण हडप केले. त्याच्या संदर्भात सदस्याला चेक दिला म्हणून सदस्याला जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र केलेत, माननीय आयुक्त साहेबांनी अपात्र केलेत, म्हणजे निधी दिला म्हणून. मग घेणारा दोषी आहे, पण देणारी पण दोषी असली पाहिजे. हो, असणार. बरोबर आहे. हो. त्या संदर्भात मी अर्ज पण केला होता. 20 एप्रिलला अर्ज केला होता की याची सखोल चौकशी करून यांच्यावरती गुन्हे दाखल करून कारवाई जर नाही झाली तर मी 5 मेपासून उपोषणास बसणार आहे म्हणून सांगितलं होतं. मग आजपर्यंत काय तक्रार म्हणजे त्याची चौकशी झाली नाही. त्याच्यासाठी परत मी आज उपोषणाला बसलो. तर त्या उपोषणासाठी माझे म्हणजे हे ज्या मागण्या आहेत, ह्या पूर्ण सगळ्या कामाची चौकशी करून यांना कठोरात कठोर चौकशी करून म्हणजे यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे, कायदेशीर यांना कारवाई केली पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे, अपात्र केलं पाहिजे. त्याच्यानंतर मला हा 15 दिवसाच्या आत मला अहवाल पण याचा मिळाला पाहिजे. आणि हे चालत असताना म्हणजे ह्यांचे जे काय असे कारभार आहेत, ह्या कारभाराला कंटाळून विद्यमान 6 ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामा दिला. राजीनामा देऊन सुद्धा परत त्यांचा भ्रष्टाचार चालू. राजीनामा दिल्यानंतर मग आता हे ग्रामपंचायत अल्पमतात आली. बरोबर आहे. 6 सदस्य राजीनामा दिलेत, 1 सदस्य अपात्र झालेला आहे. तरी याच्यावर प्रशासकीय म्हणजे नेमणूक केली पाहिजे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचं जे काही पूर्ण दप्तर आहे ते पूर्ण दप्तर ताब्यात घेतलं पाहिजे. आर्थिक व्यवहार किंवा आर्थिक कामाचं एक पण काम झालं नाही पाहिजे. आणि सर्व कामाची जिओ टॅगिंग सहित पूर्ण सखोल चौकशी केली पाहिजे. उदाहरणार्थ आता यांनी पाईपलाईन केली म्हणून पैसे उचलले साधारण 4.5 लाख रुपये. मग त्या संदर्भात मी जे काही पाणी पुरवठ्याचे इंजिनियर आहेत त्यांना विचारलं की बाबा तुम्ही पाईपलाईन केलेली आहे, कुठं केलीच नाही आहे. तर नाही, आम्ही पाईपलाईन पुरून नाही, आदर आणलेले. बरं, आदर आणले त्याचे तर तुम्ही जे काही पाईप असतील, मोटार असेल किंवा वायर असेल किंवा स्टार्टर असेल, जे काय आणलेलं आहे ते तुम्ही ते दाखवलं पाहिजे ना. ते सुद्धा दाखवत नाही, ते सुद्धा नाही आहे. म्हणजे हे आणलेच नाहीत. तुम्ही म्हणताना तुम्हाला फक्त उडवाउडवीचे उत्तर आहेत. मग हे सगळे पूर्ण जे काय कामं केलेले ते पूर्ण. आता प्रशासकीयाचा नेम काय आहे की काम करायच्या अगोदर जिओ टॅगिंगचा फोटो असला पाहिजे, काम झाल्यानंतर जिओ टॅगिंगचा फोटो असला पाहिजे. अशा प्रत्येक कामाची जे मी अर्ज केलेले मी काय मुद्दे टाकलेले आहेत, म्हणजे माझे जे काय आक्षेप आहे म्हणजे हे काम झाले नाहीत आणि ते खरोखरच आहे. कागदोपत्री फक्त जुळवाजुळव करून ह्याने पैसे पूर्ण हडप केलेले, साधारण 25 ते 30 लाख रुपये. एवढा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळं यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे आणि कारवाई. मला सांगा, या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी किंवा या ठिकाणी जे ग्रामपंचायत आहे, या ठिकाणचे ग्रामसेवक जे आहे, आपल्याला येऊन काय भेटले वगैरे? कोणीच नाही भेटला अजून तरी, कोणीच. मग मला सांगा, हे ग्रामपंचायतला कुलूपच दिसतोय. हो, सकाळपासून कुलूपच आहे. आणि तसं पंचायत समितीने पत्र पण काढलेलं आहे ग्रामसेवकांना वगैरे, पण तरी सुद्धा ते कारण खूप आता एवढं होऊन सुद्धा म्हणजे अल्पमतात बॉडी असताना सुद्धा ह्यांनी मासिक मीटिंग म्हणजे मासिक सभा घेत आहेत, त्याच्यानंतर सही नमुन्याचा ठराव घेत आहेत. आणि मी त्यांना विचारलं की बाबा असं तुम्ही अल्पमतात आहे, तुम्ही हे का केलं का? तर मला ते म्हणजे समजलं का, कळलं का, हे भाषा वापरतात. म्हणजे जे विद्यमान आता सध्या जे ग्रामसेवक आहेत गोगरे साहेब, ते मला त्या पद्धतीने बोलतात. काय म्हणतात ग्रामसेवक? मी त्यांना म्हणलं ना की साहेब आता सध्या अल्पमतात आहे बॉडी, ग्रामपंचायत अल्पमतात आहे, तुम्हाला मासिक मीटिंग घेता येते का, ग्रामसभा घेता येते का, किंवा म्हणजे ग्रामसभा नाही आहे, जे काय ठराव
मासिक मीटिंगमधून ठराव तुम्हाला घेऊन ते सोयी नमुना वगैरे करता येतो का? नाही, तुम्ही समोर आलं पाहिजे, येऊन भेटा, तुम्हाला समजलं का, कळलं का, त्या भाषेतलं त्यांचं उत्तर देऊन बोलते. असं. मला सांगा, संबंधित ग्रामसेवक गुंड प्रवृत्तीचे हो, आहेत का? गुण प्रवृत्तीचे आहेत. कारण हे बोलणंच त्या पद्धतीचं आहे, बोललेच त्या पद्धतीने, त्यामुळे तसंच म्हणावं लागेल. मग मला सांगा, आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल किंवा देशाचे प्रधानमंत्री असेल, आपण काय संदेश द्यायचा? की कारण हा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आणि हे म्हणजे एवढं गंभीर स्वरूपाचं हे म्हणजे काम आहे की हा जनतेचा पैसा आहे, हा कुणाचा पैसा नाही आहे. जनतेचा पैसा जर तुम्ही अपहार करत असाल तर हा जनतेसोबत विश्वासघात आहे. त्यामुळं याच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे, तरच पुढच्या लोकांना याच्यावरती चाप बसेल आणि हे पुढे कोण करणार नाही. मला सांगा, या ठिकाणी जे तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे निवेदन वगैरे दिला होता, या ठिकाणी पोलीस कर्मचारी वगैरे कोण आले होते का बंदोबस्त? पोलीस कर्मचारी पण आले नाहीत. मला साधारण जाधव साहेबांचा फोन आला होता की तुम्ही बसणार आहे साहेब. म्हणलं तर ठीक आहे, म्हणजे काल आला होता, तर ठीक आहे तुम्ही बसा, आम्ही जे काही कर्मचारी आहे ते पाठवून देतो म्हणले होते, पण अद्याप आलेलं नाही. मग मला सांगा, पोलीस प्रशासनाबद्दल आपलं काय विश्वास? विश्वास आता द्यायला पाहिजे होतं, देतील, अजून तरी आलेले नाहीत, म्हणजे आले पाहिजे होते.